मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. माझ्या आयुष्यात काय मोटिवेशन होतं? मी बऱ्याच वेळा सांगतो, मला ना क्लासहून होण्यासाठी, ना लाल दिव्याच्या गाडीसाठी, ना खाकी वर्दीसाठी, ना चांगल्या पगारासाठी, ना गाडी माडी घोडी ऐशारामासाठी कधीच अधिकारी व्हायचं नव्हतं. मला माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त माझ्या आईबापाच्या हातातला कोयता बंद करण्यासाठी अधिकारी व्हायचं होतं. आणि फक्त म्हणून मी अधिकारी झालो. मी जर तुमच्यासारखे स्वप्न पाहिले असते, लाल दिव्याच्या गाडीत फिरायचंय, वर्दी घालायची, बऱ्याच जण स्वप्न असतात बावकीची जिरवायची, असे माझे काही स्वप्न नव्हती. सिंपल आणि साधं स्वप्न होतं. आपले आईबाप राबतायत, आपले आईबाप ऊस तोडतायत, जनावरांसारखं जगतायत, त्यांना माणसासारखं जगणं द्यायचं, त्यांच्या आयुष्यामध्ये समाधान आणायचं आणि याच्यासाठी आपल्याला अधिकारी व्हायचं. आणि ज्या पोराच्या आयुष्यात आईबापाच्या कामाला, आईबापाच्या कष्टाला महत्व असेल, ज्या पोराच्या डोळ्यात आणि डोक्यात आई वडील असतील, तो पोरगा, ती पोरगी कधीही आपला मार्ग चुकणार नाही, आपलं पाऊल चुकीचं टाकणार नाही. त्यामुळे सगळ्यात मोठं मोटिवेशन ते. माझे भाषण ऐकू नका, नाहीतर अजून कोणाचे पण ऐकू नका. लाल दिव्याची गाडी पण पाहू नका. अभ्यास करताना असं वाटलं ना आता अभ्यास होत नाही, फक्त एकदा आठवा, माझा बाप ह्या वेळेला काय करत असेल. तुमच्यापैकी आता कुणी पण सांगा बरं, आता या क्षणाला तुमचे आई किंवा वडील पलंगावर झोपलेले असतील का? सांगा कुणीतरी, हात वर करा म्हणून. झोपलेले असतील. किती वाजलेत आता? 3 वाजलेत. झोपलेले असतील का पलंगावर? काय करत असतील? काय करत असतील? मोठ्या बोला ना. काम करत असतील की नाही? रानात कुणी गवत कापत असेल, कुणी खुरपत असेल, कुणी ओझवून नेत नसेल, काहीतरी काम करत असतील ना. मग ते तिकडे काम करतात, तुम्ही इकडे झोपणार, तुम्ही इकडे करमत नाही म्हणणार. त्यामुळं सगळ्यात मोठं मोटिवेशन काय असेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं कष्ट आठवा आणि त्याच्यानुसार मार्गक्रमण करा.